लोणावळा खंडाळ्याच्या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेला एक आलिशान व्हिला. दिवसा अगदी सामान्य दिसणारा, पण सूर्य मावळल्यानंतर मिट्ट काळोख झाल्यावर ज्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात. टिपिकल हॉरर सिनेमात असतो तसा हा विला जंगलात किंवा निर्जन ठिकाणी नाही, तर ह्या विलाच्या समोरून जुना मुंबई पुणे हायवे जातो. त्यामुळे इथून गाड्यांची नेहमीच ये जा सुरू असते. पण रात्रीच्या अंधारात या विलाकडे बघायची कोणी हिंमतही करत नाही. हा विला म्हणजेच लोणावळा खंडाळ्याच्या मधोमध असलेला आयशा विला. आता सहसा अशा बंगल्यांकडे जायची कोणी डेअरिंग करत नाही, पण दिवसा उजेडी आयशा विलामध्ये यूट्यूबर, ब्लॉगर्स आणि इतर पर्यटक येत असतात. त्याचं कारण म्हणजे या बंगल्याच्या पार्किंगमध्ये धूळ खात पडलेली रोल्स रॉयस. आता रोल्स रॉयस म्हणजे लेजेंडरी कार, पण आयशा विलातली रोल्स रॉयस म्हणजे नुसतं भंगार आहे. पण हीच रोल्स रॉयस आयशा विलातलं हॉन्टेड एलिमेंट आहे. या गाडीच्या काचा, हेडलाईट, बोनेट इतकंच नाही, तर रोल्स रॉयसची शान असलेलं स्पिरिट ऑफ एक्स्ट्रेसी सुद्धा गायब आहे. या गाडीसोबत अनेकांनी फोटो काढलेत, पण ते सुद्धा उजेडात. कारण आयशा विलापेक्षा जास्त डेंजर ही रोल्स रॉयस असल्याच्याच थिअरीज आहेत. या रोल्स रॉयसमध्ये एका 17 वर्षांच्या मुलीचा आत्मा राहतो. ह्या मुलीची सावली गाडीच्या मागच्या सीटवर दिसते. गाडीचे 2 पेक्षा जास्त फोटो क्लिक होत नाहीत, तर आयशा विलामधून रात्री ओरडण्याचे, रडण्याचे आवाज येतात. अशा एकापेक्षा एक थिअरीज सांगितल्या जातात. लोणावळ्याचा आयशा विला आणि तिथल्या रोल्स रॉयसबद्दल कोणत्या स्टोरीज सांगितल्या जातात? इथे खरंच 17 वर्षांच्या मुलीचं भूत आहे की या फक्त थिअरीज आहेत? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. आयशा विलाबद्दल सांगितली जाणारी आणि सगळ्यात प्रसिद्ध असणारी थिअरी म्हणजे इथे झालेल्या हत्याकांडाची. 50 वर्षांपूर्वी या आयशा विलामध्ये एक खूप श्रीमंत ख्रिश्चन कुटुंब राहत होतं. आई, वडील आणि त्यांची 17 वर्षांची मुलगी आयशा. हे कुटुंब खूप श्रीमंत होतं. सुरुवातीला काही वर्ष हे कुटुंब मुंबईत राहत होतं, पण त्यानंतर त्यांनी मुंबईपासून लांब, शांत आणि थंड हवेच्या ठिकाणी राहायला जायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी लोणावळा खंडाळ्याच्या मधोमध मुंबई पुणे हायवेवर एक बंगला विकत घेतला. आपल्या मुलीच्या नावावरून त्यांनी या बंगल्याचं नाव सुद्धा आयशा विला असंच ठेवलं. आयशाच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता. अगदी परदेशात सुद्धा त्यांच्या कंपन्या होत्या. त्यामुळे या कुटुंबाकडं भरपूर पैसा होता. 50 वर्षांपूर्वी त्यांच्याकडं रोल्स रॉयस सिल्वर शॅडो कार होती. म्हणजे ज्यावेळी लोकांकडे सायकल घ्यायला सुद्धा पैसे नसायचे, तेव्हा त्यांनी जगातली सगळ्यात महागडी गाडी विकत घेतली होती. मग मुंबईतून येऊन हे कुटुंब आयशा विलामध्ये राहायला लागलं. पण त्यांची श्रीमंती बघून, ऐशोआराम बघून आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटत होतं. त्यांनी एवढं श्रीमंत कुटुंब आजवर कधीही बघितलं नव्हतं. त्यामुळं आजूबाजूचे लोक या कुटुंबापासून अंतर ठेवूनच राहायचे. त्यांच्याशी कोणीही बोलत नव्हतं किंवा त्यांच्या घरीही जात नव्हतं. 17 वर्षांची आयशा सुद्धा या नवीन जागी एकटीच पडली. तिचे कोणीही मित्रमैत्रिणी नव्हते. पण तरीही या कुटुंबाचं कोणाशिवाय काहीही अडत नव्हतं. ते लोणावळ्याच्या या निसर्गरम्य वातावरणात आपली नवीन लाईफ सेटल करत होते. पण त्यांच्याकडचा पैसा, रोल्स रॉयस गाडी, महागडे कपडे हे सगळं तिथल्या लोकांच्या डोळ्यात खुपत होतं. त्यांच्या लाईफस्टाईलवर लोक जळायचे. यांच्या इतका पैसा आपल्याकडं सुद्धा असायला हवा असं त्यांना वाटायचं. ह्यातूनच या सगळ्या लोकांनी एक प्लॅन केला. एका रात्री आजूबाजूचे 20 ते 25 लोक एकत्र आले आणि त्यांनी आयशा विलावर हल्ला केला. त्यांनी थेट बंगल्यात घुसून आयशाच्या आई वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आयशा विलाची तोडफोड करून त्याला आग लावली. पण 17 वर्षांच्या आयशासोबत तेव्हा जे घडलं ते खूप क्रूर होतं. या सगळ्या हल्लेखोरांनी आयशा विलाच्या पार्किंगमध्ये असलेल्या रोल्स रॉयस गाडीत तिच्यावर अत्याचार केला आणि तिला जिवंत जाळून तिची निर्घृणपणे हत्या केली. या सगळ्या घटनेनंतर हा आयशा विला आहे त्याच अवस्थेत आहे. आतल्या वस्तू जळून खाक झाल्यात. अख्खं घर एखादं खंडर झालंय. अशी एक स्टोरी या आयशा विलाबद्दल सांगितली जाते. आता या आयशा विलाबद्दल वेगवेगळ्या थिअरीज सुद्धा आहेत. आयशा आणि तिच्या आई वडिलांची निर्घृणपणे हत्या झाल्यानं इथे आयशाचा आत्मा आजही भटकतो. कोण म्हणतं रात्रीच्या वेळी सगळीकडं स्मशान शांतता असताना आयशा विलातून कोणाच्या तरी चालण्याचा, ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येतो. याबाबत एक थिअरी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. आयशा विलात कुटुंबाची हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी या बंगल्याच्या बाहेर एक लहान मुलगा खेळत होता. तेव्हा त्याला रोल्स रॉयस गाडीत आयशा बसलेली दिसली. हे बघून तो मुलगा प्रचंड घाबरला
आणि त्यानं ओरडून ओरडून अख्ख्या गावाला ही गोष्ट सांगितली. यानंतर अख्खं गाव तिथं गोळा झालं. तेव्हा त्यांना सुद्धा आयशा रोल्स रॉयसमध्ये दिसली होती. त्यामुळं घाबरून सगळ्या गावकऱ्यांनी या गाडीवर दगडफेक केली. गाडीची तोडफोड करण्यात आली. लोकांनी अक्षरशः रोल्स रॉयस गाडीचे तुकडे केले. त्यांनी गाडीचे वेगवेगळे पार्ट्स आपल्या घरी नेले. पण दुसऱ्या दिवशी या सगळ्यांना मोठा धक्का बसला. कारण आदल्या रात्री त्यांनी घरी आणलेले गाडीचे पार्ट्स त्यांच्या घरातून गायब झाले होते आणि तुकडे केलेली गाडी पुन्हा आयशा विलाच्या पार्किंगमध्ये जशीच्या तशी उभी होती. अजय देवगनचा टार्झन द वंडर कार यायच्या कितीतरी वर्ष आधी तिथल्या लोकांनी मोडलेली गाडी पुन्हा ब्रँड न्यू होण्याचा सीन रिअलमध्ये बघितला होता, अशी ही चर्चा होते. मग ह्यानंतर घाबरलेल्या तिथल्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीस रोल्स रॉयस गाडी जप्त करून पोलीस स्टेशनला घेऊन आले. पण त्यानंतर सुद्धा ही गाडी आयशा विलामध्ये परत आली. त्यामुळं या गाडीत आयशाचं भूत आजही आहे. रात्रीच्या वेळी गाडीचे लाईट्स लागतात आणि त्यात आयशाची सावली आजही दिसते, अशी स्टोरी फेमस झाली. पण या गाडीबद्दलच्या या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं जातं. MH01R746 नंबरची ही रोल्स रॉयस गाडी 2004 मध्ये आलेल्या सुनील शेट्टीच्या लकीर सिनेमात सुद्धा दाखवण्यात आली होती. तेव्हा ही गाडी एकदम चकाचक होती. तिच्यावर साधा ओरखडा सुद्धा नव्हता. त्यामुळं ही गाडी फोडल्याच्या किंवा त्यात भूत असल्याच्या गोष्टींमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं जातं. स्थानिकांच्या मते आयशा विलाला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स, ब्लॉगर्स, पर्यटक नेहमीच भेटी देत असतात. ते या गाडीसोबत फोटो काढतात. पण त्यापैकीच काहींनी या गाडीची मोडतोड केली. या गाडीचं स्पिरिट ऑफ एक्स्ट्रेसी सुद्धा लोकांकडून चोरून नेण्यात आलं. त्यामुळंच ही गाडी सध्या भंगारात गेली आहे. या लोकांनी सोशल मीडियावर आयशा विला डेंजर आहे, इथल्या रोल्स रॉयसमध्ये आयशाचं भूत राहतं, अशा अफवा पसरवल्यात. रोल्स रॉयस सोबत फोटो घेताना फोटोत कोणाची तरी सावली दिसली. 2 पेक्षा जास्त फोटो काढायला गेलात की तुमचा फोन हँग होतो, बंद होतो किंवा डायरेक्ट डिस्प्लेच उडतो. अशा वेगवेगळ्या अफवा इथे येणाऱ्या लोकांकडून आयशा विला आणि तिथल्या रोल्स रॉयसबद्दल पसरवण्यात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पण आयशा विलामध्ये हत्येसारखा कुठलाही प्रकार घडलेला नसून ही जागा पहिल्यापासूनच पडीक आहे. इथे कधी कोणी राहत होतं हे कोणालाच माहीत नाही. पण आता ही प्रॉपर्टी विकली गेली असून लवकरच तिथे काहीतरी वेगळी वास्तू उभी राहील, असंही काही स्थानिकांचं म्हणणं आहे. पण काही पॅरानॉर्मल एक्सप्लोरर्सनी आपण आयशा विलामध्ये गेल्यानंतर EMF मीटरमध्ये रीडिंगचा काटा अचानक हल्ल्याचं सांगितलंय. तर काहींना विलाच्या पहिल्या माळ्याच्या डायनिंग टेबलवर सूपचे 3 बाउल्स असल्याचं दिसलंय. पण आयशा विलात आयशाचं भूत आहे किंवा तिथं काहीतरी भीतीदायक गोष्टी घडल्यात, या सगळ्याला आजवर कुठलाही आधार सापडलेला नाही. कदाचित इथे कधीच कोणाचं भूत नव्हतं. कदाचित इथे कधीच हत्याकांडही झालं नव्हतं. इथे आहेत त्या या सगळ्याच्या फक्त हॉरर थिअरीज. पण आयशा विलाचं खरं रहस्य कदाचित भूतांमध्ये नाही तर उत्तरं नसलेल्या प्रश्नांमध्ये दडलंय. कारण आजही या विलाबद्दल जेवढ्या कथा सांगितल्या जातात तेवढा एकही पुरावा सापडत नाही. तरीसुद्धा दरवर्षी हजारो लोक या बंगल्याला भेट देतात. दिवसा उजेडी रोल्स रॉयस सोबत फोटो काढतात, विलामध्ये फिरतात. पण सूर्य मावळायला लागला की वातावरण बदलायला लागतं. लोक माघारी परत फिरतात. कारण भूतांवर विश्वास असो किंवा नसो, अंधार पडल्यानंतर आयशा विलामध्ये थांबायची कोणाचीही हिंमत होत नाही. त्याचं कारण म्हणजे आयशा विला, त्याच्या बाहेरची भंगारात निघालेली रोल्स रॉयस आणि त्यात दिसणारी 17 वर्षांची आयशा.